जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, FMCG सेक्टरची एक दिग्गज मानली जाणारी कंपनी जिच्यामध्ये लास्ट 14 ते 15 दिवसामध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली पाहायला मिळते आणि स्टॉकने आता त्याचा 52 वीकचा लो देखील टच केलेला आहे. तर आपण चर्चा करत आहोत ITCI स्टॉक संदर्भामध्ये. तसं बघायला गेलं तर ही चर्चा जी आहे ती जानेवारीच्या सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळते, कारण की डिसेंबर एंडिंगला केंद्र सरकारने जे तंबाखू रिलेटेड जे काही उत्पादन आहे त्याच्यावरती अतिरिक्त एक्साईज ड्युटी लावण्याचे सांगितले आहे आणि जे काही इफेक्टिव्ह रेट्स आहेत ते 1 फेब्रुवारीपासून आपल्याला मार्केटमध्ये झालेले पाहायला मिळतील. आता उदाहरणामध्ये जर बघायचं झालं तर जी 20 रुपयाची सिगरेट होती ती तुम्हाला 25 रुपयापर्यंत झालेली पाहायला मिळणार आहे आणि ज्या सिगरेटची प्राइस 40 रुपये होती ती वाढून तुम्हाला 50 रुपयापर्यंत झालेली पाहायला मिळू शकते. तर याच्यामुळे काय झालं, ते मोठे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांनी देखील त्यांच्या रेटिंगमध्ये बदल केलेत. जसं की नुवामा असेल, त्यानंतर बघायला गेलं तर ॲक्सिस सिक्युरिटी आहे, मोतीलाल ओसवाल आहे किंवा इतर जे काही ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांनी त्यांची होल्डिंग जी आहे ती बायवरून होल्डमध्ये कन्वर्ट केले, काहींनी होल्डमध्ये सेलमध्ये कन्वर्ट केले. यासारखे बदल त्यांनी देखील केलेले आहेत, कारण की GSTवरचं जे बर्डन आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपला स्टॉक जो आहे तो दबावामध्ये गेलेला पाहायला मिळतोय. परिणामी काय झाले, हा जो सेलिंग प्रेशर आहे तो पाहायला मिळतोय आणि जवळजवळ 15 ते 16 दिवस झाले स्टॉक जवळजवळ 18% आसपास घसरलेला आहे. तर अशा प्रकारची न्यूज होती, अशा प्रकारचे अपडेट्स आहेत. हा जो नॉईस आहे मित्रांनो आपण बाजूला ठेवून याचं प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत. ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो, आपले टोटल 4 फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये आपण फिल्टर करतो. पहिलं म्हणजे फंडामेंटल्स, ज्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजतं. सेकंडमध्ये व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे आपल्याला समजतं. तिसरं म्हणजे फायनान्शियल, ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, कंपनीचा रेव्हेन्यू कशा प्रकारचा होतोय, त्याच्या तुलनेमध्ये कंपनीला प्रॉफिट होतोय की नाही याची माहिती आपल्याला यातनं कळते. आणि चौथं म्हणजे चार्ट, ज्याच्यामध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहेत, पुढे चार्ट मोमेंटम कशा प्रकारचा तयार होऊ शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो. कारण कसं असतं मित्रांनो, आपला मेहनतीचा कष्टाचा पैसा असतो तो एखाद्या चुकीच्या स्टॉकमध्ये अडकून राहू नये. त्याच्यामुळे आपल्या मराठी बांधवांसाठी, खास करून आपल्या मराठी गुंतवणूकांसाठी आपण हा चॅनल सुरू केला द स्टॉक सिलेक्शन. तर याच्या बेसवरती तुम्ही ठरवू शकताय की ॲक्च्युअलमध्ये जो पर्टिक्युलर स्टॉक आहे तो ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात, तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील आणि थोडेसे सेक्टर वाईज थोडेसे चेंजेस त्यामध्ये झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे फंडामेंटली ते स्ट्रॉंग असतात. दुसरं म्हणजे 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपण लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि तिसरं म्हणजे 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे रेड झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. त्याच्यामधला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. त्याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलं आहे ते आपल्याला समजतं. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते 36.8 पाहायला मिळतं, जवळजवळ डबल आहे. त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती कंपनी किती प्रमाणात प्रॉफिट कमवला ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 27.3 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढचं म्हणजे डेप्ट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.01 पाहायला मिळतोय, म्हणजे जवळजवळ कंपनी जी आहे ती डेप फ्री आहे असं आपण बोलू शकतो. त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळजवळ 479 पाहायला मिळते, म्हणजे इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती स्ट्रॉंग आहे ते तुम्हाला याच्यावरनं समजलंच असेल. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजे कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, त्यानंतर बघा इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर बघायला गेलं तर एम्प्लॉईजचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते मायनस करून कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि तेच आपण पाहायला गेलं तर 35.3 आहे, त्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्ह आहे. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे एक फ्री कॅश फ्लो, म्हणजे कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल मोजण्यासाठी काही असे पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक ॲव्हरेज काढला जातो, ज्याला झेड स्कोर नाव असं दिले. याच्यात आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली. तो रेशो 2.6 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्या जवळ 10.8 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे.
पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण? तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं. आता इथे थोडंसं इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण की इथे प्रमोटरकडे होल्डिंगच नाही आहे. आता दरवेळी प्रमोटरकडे होल्डिंग नसणं म्हणजे निगेटिव्ह फॅक्टर किंवा निगेटिव्ह साईन असते असं नाही मित्रांनो. याचा अर्थ काय होतो? म्हणजे याची मालकी जी आहे ती कोणा एका पर्टिक्युलर व्यक्ती किंवा एखाद्या कुटुंबाकडे नसून ती जी मालकी जी आहे ते आपल्या याच्यामध्ये LIC असेल, त्यानंतर म्युच्युअल फंड आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर असतील किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन असतील त्यांच्याकडे आहे. म्हणजे कंपनी प्रोफेशनली वेल मॅनेज्ड आहे. जर कंपनीचा प्रॉफिट व्यवस्थित होत असेल, इयर ऑन इयर आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसत असेल, तर अशा प्रकारचे जे मॅनेजमेंट जे असेल मित्रांनो, तर कंपनी जी आहे ती प्रॉपरली वर्किंग होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे. प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहे, त्याच्यामुळे आपण हा फॅक्टर जो आहे ॲज अ पॉझिटिव्ह म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. पुढे म्हणजे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 6 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5.04 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय. आता जी ओव्हरऑल जर रेटिंग बघितली तर 8ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक गेला आहे ग्रीन झोनमध्ये, म्हणजे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता त्याले फंडामेंटल्स, आता आपण त्याचे व्हॅल्युएशन पाहून घेऊया. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE पाहायला मिळतोय 46.9 आणि स्टॉकचा PE आहे 20.8. PE आपला इथं चांगला पाहायला मिळतोय. पुढे EBITDA 14च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA इथं 14.3 पाहायला मिळतोय, थोडासा जास्त आहे 0.3ने, त्यामुळे हा देखील पॉईंट चांगला आहे. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 2.28 आहे. पेग रेशो थोडासा जास्त पाहायला मिळतोय. PB रेशो इथे व्हॅलिड राहत नाही या कंपनीसाठी, त्याच्यामुळे आपण तो बघणार नाही आहोत. तर ओव्हरऑल जर रेटिंग बघितली आपण इथे तर चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. व्हॅल्युएशन चांगलं आहे, एवढं पण चांगलं नाही आहे आणि खराब देखील नाही आहे, तर ठीकठाक आहे. त्याच्यामुळे आपण याला ॲज अ चांगला स्ट्रॉंग म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. फंडामेंटल चांगले पाहिले आपण, व्हॅल्युएशन देखील चांगलं पाहायला मिळते. आता आपण इथे फायनान्शियल चेक करून घेऊ. आता इथं आपण या कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन केली. त्याच्यामध्ये आपण सेल जर बघितला तर इयर ऑन इयर 2014 पासून आपल्याला आतापर्यंत सेल चांगल्या प्रकारचा वाढताना पाहायला मिळतोय. मध्ये थोडासा डाऊन झाला होता. डाऊन कधी झाला होता आपण चेक करून घेऊया. बघा इथे कोरोनाचा फेज होता. 2020मध्ये यांचा सेल झाला होता 49,388 करोड आणि 21मध्ये थोडासा डाऊन झाला आहे, तो 49,257 करोड. त्यानंतर पुढे जर बघितलं पुन्हा 2 वर्ष आपला वाढताना पाहायला मिळाला आहे आणि 24मध्ये थोडासा डाऊन झाला 67,932 करोड आणि 25मध्ये पुन्हा वाढलेलाच आहे 75,323 करोड. कंपनी खूप मोठी आहे मित्रांनो, 4 ते 4.25 लाख करोडच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे. त्याच्यामुळे थोडेसे अप्स अँड डाऊन तुम्हाला बिझनेसमध्ये पाहायला मिळतील. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 2014मध्ये सेल्स होता 35,306 करोड आणि तो वाढून आता 25मध्ये झाला आहे 75,323 करोड. त्याच्यामुळे कशा प्रकारची ग्रोथ झाली आहे ते तुम्हाला कळून आलंच असेल. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट वाढतोय का आपण चेक करून घेऊ. आता 2014 पासून जर यांचा नेट प्रॉफिट बघितला तर नेट प्रॉफिटमध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते. 14मध्ये यांना प्रॉफिट होत होता 90,000 करोडच्या आसपास आणि आता 25मध्ये जर बघितलं तर 35,000 करोडच्या आसपास आपलं नेट प्रॉफिट होताना पाहायला मिळतोय. आणि मध्ये जसं मी सांगितलं थोडेसे अप्स अँड डाऊन पाहायला मिळतील, कारण की कंपनी खूप मोठी आहे. इथे नेट प्रॉफिटमध्ये थोडंसं डाऊन आलेला पाहायला मिळाला आपला 21मध्ये, जसं की बिझनेस देखील डाऊन झाला होता, त्याच्यामुळे आपण नेट प्रॉफिट डाऊन झालेला पाहायला मिळते. ओव्हरऑल जर बघायचं झालं तर इथे आकडेवारी आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. कंपनी जी आहे ती इयर ऑन इयर ग्रोथ करत आहे. तिन्ही फॅक्टर आता आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळत आहेत. चौथा फॅक्टर आहे तो चार्ट, जो आपण चार्ट ओपन करूनच बघूया. आता इथे तुमच्यासमोर मी या स्टॉकचा मंथली चार्ट ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण बॅक हिस्ट्री जर बघितली तर मार्च 20मध्ये एक बॉटम क्रिएट केला होता 127च्या आसपास. तिथून स्टॉकने रिव्हर्सल घेतला आहे आणि स्टॉक वरच्या साईडला गेला आहे आणि इथं हाय क्रिएट केला आहे सप्टेंबर 24मध्ये 498च्या आसपास. आता टोटल ही रॅली जी आली आहे ती आपण कॅल्क्युलेट करून घेऊ किती पर्सेंटची होती. हा आहे बॉटम आणि तिथून जर इथपर्यंत कॅल्क्युलेट केलं हायपर्यंत तर आपला इथे रॅली पाहायला मिळते 296, म्हणजे 300% आसपास ही रॅली आलेली आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग पिरियड आहे याचा मार्च 20 ते सप्टेंबर 24पर्यंत, म्हणजे 4 ते 5 वर्षाचा कालावधी आहे. तर या 4 ते 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये या स्टॉकच्या इन्व्हेस्टर्सला 300% आसपास रिटर्न्स मिळून दिलेले आहेत. आणि त्यानंतर एक्सपेक्टेड असतंच आपल्याला करेक्शन फेज, त्याप्रमाणे इथे प्रॉफिट बुकिंग झाले आणि करेक्शन पाहायला मिळते. करेक्शन झालं होतं 4 ते 5 महिन्याचं आणि पुन्हा इथून स्टॉकने बाउन्स घेतलं आहे आणि स्टॉक वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून बाउन्स का केलं आहे त्याच्यामागचं कारण देखील आहे. प्रत्येक गोष्टीला कारण असतात मित्रांनो, ती आपल्या फक्त बारकाईने ती आपल्याला रीड करता आली पाहिजेत. आता हा होता डिमांड झोन. डिमांड झोन असल्याकारणाने इथं बायर्स ॲक्टिवेट होते आणि बायर्सने इथून प्राईस जी आहे ती वरच्या साईडला घेऊन गेले पाहायला मिळतात. परंतु इथं सेलर्स पुन्हा ॲक्टिवेट झालेत. सेलर्सने बायर्सला डॉमिनेट केले आणि स्टॉक पुन्हा आपला खाली आणलेला पाहायला मिळतोय. परंतु हा जो झोन आहे मित्रांनो स्ट्रॉंग असल्याकारणाने 4 ते 5 महिने स्टॉक जर मल्टिपल टाईम याला रिस्पेक्ट केलेला पाहायला मिळते. परंतु फायनली डिसेंबरमध्ये अशा प्रकारची न्यूज आली आणि फायनली हा डिमांड झोन जो आहे तो आपला ब्रेक झालेला पाहायला मिळतोय. आता या महिन्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं 18% जवळजवळ करेक्शन आलेलं आहे. स्टॉक आता खालच्या साईडला येतोय आणि खाली मी ऑलरेडी 4 झोन इथे ड्रॉ करून ठेवले आहेत.
आता ते का केले त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तोपर्यंत याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा मी जे लेवल सांगतो ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून ठेवा. पहिला झोन आहे 304 ते 314च्या आसपास. सेकंड झोन आहे इथे 243 ते 258. आणि थर्ड झोन जर बघायला गेलं तर तो आहे 188 ते 207. आणि चौथा झोन आहे तो म्हणजे 152 ते 165. हे 4 झोन ड्रॉ केले ते बाईंग झोन आहेत मित्रांनो. याच्यामध्ये बायर्स ॲक्टिव्हेट असतात. तर मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, जेव्हा जेव्हा प्राईस या झोनमध्ये येते तिथून रिव्हर्सल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्हाला काय करायचं असतं, जेव्हा जेव्हा या झोनमध्ये एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळाला किंवा रिव्हर्सलचं काही कन्फर्मेशन मिळालं तर तिथे तुम्ही बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकता. कारण की अशा प्रकारचे फंडामेंटल स्ट्रॉंग असणारे स्टॉक जे असतात त्याच्यामध्ये मोठे इन्व्हेस्टर्स, मोठे इन्स्टिट्यूशन्स करेक्शनची वाट बघत असतात. जेव्हा जेव्हा करेक्शन येतं तेव्हा अशा झोनमध्ये ते त्यांची छोटी क्वांटिटी त्यांच्या पोर्टफोलिओ ॲड करत असतात आणि ॲव्हरेज करून जात असतात. त्याच्यामुळे थोडंसं आपण स्ट्रॅटेजी त्यांच्याप्रमाणे आपल्याला वापरायची आहे. तर याचे प्रकारे तुम्ही स्टडी करा. आणि रिसेंटली समजा या स्टॉकमध्ये कोणी एंट्री घेतली असेल, न्यूज बेस असो किंवा काही महिन्यापूर्वी असो, तर त्याच्यामध्ये रेसिस्टन्स कुठे असतील मी तुम्हाला ड्रॉ करून देतो. आपण डेली चार्टवर त्यासाठी जाऊया. डेली चार्टवर जर आपण इथे बघितलं तर पहिला रेसिस्टन्स जो आहे इथे आपल्याला एक 426च्या आसपास पाहायला मिळते, स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. सेकंड बघायला गेलो, सेकंड रेसिस्टन्स इथे आपल्याला 444 पर्यंत पाहायला मिळते. थर्ड रेसिस्टन्स आहे इथे 471च्या आसपास. चौथा रेसिस्टन्स पाहायला मिळतो इथे आपल्याला 499च्या आसपास. आता स्टॉक सध्या करेक्शन मोडमध्ये पाहायला मिळतो आहे. आता इथून बाउन्स करणं लगेचच आपल्याला थोडंसं मुश्किल पाहायला मिळते. जर लॉंग टर्म फोकस आपण ठेवला तर याच्यामध्ये तुम्ही बाईंग अपॉर्च्युनिटीमध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही कन्झर्वेटिव्ह आहात की ॲग्रेसिव्ह आहात. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन ठेवून पुढे जायचं आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण काय बघितलं, न्यूज काय आली होती, त्याला आपण 4 गोष्टींवरती फिल्टर केलं. 4ही गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारच्या पाहायला मिळाल्यात. फक्त चार्ट आपला करेक्शन फेजमध्ये पाहायला मिळतोय, परंतु तो पण ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा चार्ट स्ट्रक्चर आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केला तो तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला अशा प्रकारचा ॲनालिसिस करायला जर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि तुम्ही देखील अजूनपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण जेव्हा जेव्हा आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडे मिस होणार नाही. धन्यवाद.